नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुषार चव्हाण. स्वागत आहे आपलं पार्थ सायन्स अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजपासून आपण नीट आणि CET या ज्या दोन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहे, या एक्झाम्सची तयारी कशी करावी आणि यासाठी कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करणार आहोत. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हटलं की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या जनरली ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सच्या असतात. म्हणजेच या एक्झाम्समध्ये विचारलेलं असतो एक प्रश्न आणि त्याचे 4 उत्तरं दिलेली असतात. आता यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर आपला त्या विषयाचा सखोल अभ्यास झालेला असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपला त्या विषयाचं अंडरस्टँडिंग बेसिक्स आपले पक्के असले पाहिजे, हे खूप महत्त्वाचं ठरतं. जर आपले बेसिक्स पक्के नसतील, आपलं थिअरी पक्कं नसेल, तर आपल्याला उत्तर शोधताना व्यवस्थितपणे आपण उत्तर शोधू शकत नाही, बरोबर उत्तर आपण शोधू शकत नाही. आणि म्हणून एक लक्षात घ्या की यासाठी आपल्याला थिअरी जी आहे, जो आपण 11वीला आणि 12वीला जो काही पार्ट शिकलो आहे त्या विषयाचा, जे काही टॉपिक शिकलेलो आहोत, हे टॉपिक्स आपले पक्के असले पाहिजे. आपण पटकन आपल्या क्वेश्चन्सवर, आपल्या टॉपिक्सवर येणार आहोत, पण त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं एक क्विक इंट्रोडक्शन देतो की CET आणि नीट या दोन एक्झाममध्ये आपल्याला मार्किंगचं स्कीम कशी आहे आणि या मार्किंग स्कीम नंतर आपल्याला कशा पद्धतीनं स्टडी केला पाहिजे. साधारणपणे ही जी नीट एक्झाम असते, नीट एक्झाम, या नीट एक्झाममध्ये बायोलॉजी या सब्जेक्टला मार्क्स आहे 360. बायोलॉजीसाठी 360 मार्क्स आहे आणि क्वेश्चन्स विचारलेले असतात. क्वेश्चन्स जे आहे, नंबर ऑफ क्वेश्चन्स ते आहे क्वेश्चन्स 90. म्हणजेच 4 मार्क्ससाठी एक क्वेश्चन विचारलेला आहे. टोटल जे आहे बायोलॉजीमध्ये 360 मार्काचं वेटेज आहे आणि 360 मार्क्सचं वेटेज हे फिजिक्स आणि केमिस्ट्रीला आहे. म्हणजे या ठिकाणी 50% वेटेज हे बायोलॉजीला आहे आणि त्यामुळे बायोलॉजी हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. इतरही विषय महत्त्वाचे आहे, पण बायोलॉजीला जास्त वेटेज आहे. नीट एक्झाम ही अखिल भारतीय स्तरावर घेतली जाणारी एक्झाम आहे. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे, ज्यांना MBBS करायचं आहे, BDS करायचं आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा मॅन्डेटरी एक्झाम आहे. म्हणजे ही द्यावीच लागते. ही परीक्षा क्वालिफाय केल्याशिवाय त्याला पुढे कोणत्याही मेडिकलच्या कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही आहे. 12वीला 90% आहे, 95% आहे, 60% आहे, याने फरक पडणार नाही. पण नीटमध्ये किती स्कोरिंग आला हे खूप महत्त्वाचं राहणार आहे. नॅशनल एंट्रन्स कम इलिजिबिलिटी टेस्ट, याचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल, राष्ट्रीय परीक्षा आहे, नॅशनल लेवलची परीक्षा आहे, नॅशनल एंट्रन्स कम इलिजिबिलिटी टेस्ट, म्हणजेच नीट. हे जे 90 क्वेश्चन आहे आणि हे प्रत्येक क्वेश्चन हा आपल्याला बायोलॉजीमध्ये 4 मार्क्ससाठी आहे. ते क्वेश्चन्स कोणत्या टॉपिकवर येणार आहे, कोणत्या पार्टवर येणार आहे, याचाही सिलेबस डिसाइडेड आहे. जे तुम्ही 11वीला शिकलात, जे तुम्ही 12वीला शिकलात, मी फक्त बायोलॉजी संदर्भात आत्ता बोलणार आहे.
कारण आपण इथे आज जे नीटचं लेक्चर किंवा जे CETचं लेक्चर घेणार आहोत ते बायोलॉजी या विषयाचं घेणार आहोत. आणि एक लक्षात घ्या की हे जे 90 क्वेश्चन आहे याच्यासाठी ठरलेला सिलेबस आहे, जो सिलेबस तुम्ही 11वी सायन्स आणि 12वी सायन्स या 2 वर्गात शिकला आहात. तोच सिलेबस, तेच टॉपिक आणि त्याच टॉपिकवर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. आता ही जी नीट एक्झाम आहे ही अखिल भारतीय स्तरावरची एक्झाम आहे, त्यामुळे इथे कॉम्पिटिशनही भरपूर असते. या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं आहे. कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात MBBS BDS या वैद्यकीय कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी नीट ही परीक्षा, नीट ही एक्झाम कंपल्सरी आहे. त्यानंतर ही झाली नॅशनल लेवलची एक्झाम. नीट जी आहे ही नॅशनल लेवलची आहे, ही नॅशनल लेवलची एक्झाम झाली. पण स्टेट लेवलची एक्झाम, त्याच वेळेला स्टेट लेवलची एक्झाम आहे CET. प्रत्येक राज्य आपल्या लेवलवर एक CET एक्झाम कंडक्ट करतं. कॉमन एंट्रन्स टेस्ट असं त्याला म्हटलं जातं CETला. महाराष्ट्र राज्याची असेल तर MHT CET किंवा इतर राज्यांच्या पण CET आहेत. मग या CETमध्ये सुद्धा बायोलॉजीला वेटेज जास्त आहे. ज्यांना B ग्रुप घेऊन जे ही टेस्ट देणार आहेत, जे ही CET देणार आहेत, त्यांच्यासाठी बायोलॉजीला 100 मार्क्सचं वेटेज आहे आणि क्वेश्चन विचारले जातात 100. इथे प्रत्येक क्वेश्चन हा एका मार्क्ससाठी असतो. ज्या विद्यार्थ्यांना राज्यामध्ये फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे, B फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे, ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घ्यायचं आहे, बायोटेक्नॉलॉजीला ॲडमिशन घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांना CET ही जी एक्झाम आहे स्टेट लेवलवरची, ही एक्झाम कंपल्सरी एक्झाम असणार आहे. त्या विद्यार्थ्यांना ॲग्रिकल्चर, BSc ॲग्रिकल्चर असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, फार्मसी असेल, त्यानंतर जे इतर मेडिकलचे कोर्सेस असतील यांच्यासाठी या विद्यार्थ्यांना, म्हणजेच पॅरामेडिकलचे कोर्सेस यांच्यासाठी या विद्यार्थ्यांना CET एक्झाम राज्यस्तरावरची देणं गरजेचं आहे. आणि दोनही परीक्षांचं जे नेचर आहे ते ऑब्जेक्टिव्ह नेचरची प्रश्नपत्रिका इथे असते. ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची प्रश्नपत्रिका या ठिकाणी असते. आता ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असते याचाच अर्थ काय आहे की एक प्रश्न आणि त्याचे 4 पर्याय दिलेले असतात. आणि या CET एक्झामसाठी सुद्धा जो सिलेबस आहे तो सिलेबस महाराष्ट्र राज्य, हे जे महाराष्ट्र राज्याचं आपलं जे काही बोर्ड आहे या बोर्डाने अधिकृत केलेली जे आपली सिलेबसची बुक्स आहे, जे काही 11वी आणि 12वीचं बायोलॉजीचं बुक आहे याच्याशीच रिलेटेड किंवा हेच टॉपिक तुम्हाला CET एक्झामसाठी असतात. जर आपण विचार केला तर नीट आणि CETचे जे टॉपिक्स आहे हे सारखेच टॉपिक असतात, खूप काही फरक पडत नाही. CET मध्ये क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेला असतो, त्याच वेळेला नीटमध्ये क्वेश्चन हा थोडासा त्याची कॉम्प्लेक्सिटी वाढवलेली असते, त्याच्यामध्ये किचकटता ही वाढवलेली असते. थोडासा मोठा क्वेश्चन तयार केलेला असतो की जेणेकरून आपला वाचनामध्ये वेळ जाईल. कारण आपल्याकडे टाइम लिमिट आहे, 1 तास, 1.5 तास, 2 तास, तेवढ्यामध्ये आपल्याला हे क्वेश्चन काय करायचे ते सगळे रीड करायचे आहे, अंडरस्टँड करायचे, नंतर त्याचं उत्तर डिसाईड करायचं आहे. मग यासाठी, कारण ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम इथं असंच असणार आहे, टाइम लिमिट असतो आणि त्यामुळे इथं जे क्वेश्चन आहे याची लेंथ जास्त असते की जेणेकरून रीडिंगमध्ये आपला जास्त वेळ जातो. त्या तुलनेमध्ये CETचे जे क्वेश्चन असणार आहे या क्वेश्चनमध्ये स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेला असतो. या ठिकाणी असं काही नाही आहे, पण कमी क्वेश्चन असे राहतात की ज्यांच्या रीडिंगमध्ये इथे जास्त वेळ जाणार, असे CETमध्ये कमी क्वेश्चन असणार आहे. CET ही स्टेट लेवलवर होते आणि मी तुम्हाला हेही सांगितलं की कोणत्या
कॉलेजेससाठी कोणत्या एक्झामची गरज आहे, नीटची गरज आहे, MBBS BDS यांसारख्या कोर्सेससाठी, त्याच वेळेला फार्मसी, BSc ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी या सगळ्या एक्झामसाठी गरज आहे, ते म्हणजे या ठिकाणी या CET एक्झामची, की जी स्टेट लेवलवर होते. नीट एक्झाम जी आहे ती नॅशनल लेवलवर होते. आज आपण सुरू करतो आहोत बायोलॉजी या विषयाशी रिलेटेड नीटचा सिलेबस आपण सुरू करतो आहोत. नीट आणि CET या दोनही परीक्षांसाठी कशा पद्धतीचे क्वेश्चन्स त्या पर्टिक्युलर टॉपिकवर येणार आहेत किंवा येऊ शकतात, याचा स्टडी आपल्याला सुरू करायचा आहे. आज हे आपलं पहिलं लेक्चर आहे. आज आपला पहिला टॉपिक आहे आणि तो टॉपिक या ठिकाणी आहे. दॅट टॉपिक इज सर्क्युलेशन. आपण सुरुवात करतो आहोत द मोस्ट कॉमन अँड इंटरेस्टिंग टॉपिक दॅट बिकम्स सर्क्युलेशन. आणि म्हणून मी इथे वरती फक्त असं म्हणणार आहे की नीट एक्झाम आहे. दिस इज नीट सिलेबस और आल्सो CET, नीट CET. अँड इन ब्रॅकेट व्हॉट इज आवर सब्जेक्ट, बायोलॉजी. आपला जो सब्जेक्ट आहे तो सब्जेक्ट आहे बायोलॉजी. मग बायोलॉजीमध्ये आपल्याला नीटचं प्रिपरेशन करायचं आहे, बायोलॉजी या विषयाचं, आणि CETचं पण प्रिपरेशन करायचं आहे. आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक असणार आहे सर्क्युलेशन. Our topic is circulation. It is very important topic because on the circulation in both the exam minimum 3, 4, 5 questions become asked. सर्क्युलेशन हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बायोलॉजीमध्ये, आणि सर्क्युलेशन हा टॉपिक नीटसाठी पण आहे, सर्क्युलेशन हा टॉपिक CET साठी पण आहे. सर्क्युलेशन या टॉपिकवर बऱ्याच वेळेला म्हणजे प्रत्येक एक्झाममध्ये 4 ते 5 मिनिमम क्वेश्चन हे विचारलेले असतात. आपण आपलं लेक्चर खूप लेंदी, खूप मोठं करणार नाहीये. आपण थोडेसेच क्वेश्चन घेणार आहोत आणि ते पण त्याचं उत्तर, जे पर्टिक्युलर उत्तर आहे तेच उत्तर का आहे याचं डिस्कशन आपण त्यात करणार आहोत. मी आता थिअरी एक्सप्लेन करणार नाही आहे, कारण थिअरी एक्सप्लेन आपण केलेली आहे. थिअरीशी रिलेटेड जे व्हिडिओज आहे, जे लेक्चर्स आहे, ते आपले डे टू डे बेसिसवर येत आहे. मराठी भाषेत पण येत आहे आणि हिंदी भाषेमध्ये पण येत आहे, दोनही लँग्वेजमध्ये. कारण आपल्या महाराष्ट्र बोर्डामध्ये मराठी भाषिक विद्यार्थी पण आहे आणि हिंदी भाषिक विद्यार्थी पण आहेत की जे महाराष्ट्र बोर्डामध्ये शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डामध्ये दोनही भाषा बोलणारे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे आपण दोनही भाषांमध्ये हे जे व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर्स आहे, हे लेक्चर्स देतो आहे. त्यासाठी जर तुम्हाला थिअरी समजून घ्यायची असेल डिटेलमध्ये तर तुम्ही ते व्हिडिओज जाऊन, तुम्ही ते लेक्चर्स जाऊन बघू शकतात. मग आता सर्क्युलेशन काय आहे, सर्क्युलेशनचं या ठिकाणी इम्पॉर्टन्स काय आहे, सर्क्युलेशनचे टाइप्स किती, सर्क्युलेशन साठी जे काही फ्लुइड आहे त्या फ्लुइडला काय म्हटलं जातं, हे सगळं आपण आपल्या 11वी आणि 12वीच्या थिअरी चॅप्टरमध्ये, थिअरी लेसनमध्ये शिकलेलो आहोत. आपण डायरेक्ट क्वेश्चनवर येऊया. लक्षात घ्या, या ठिकाणी जे क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहोत ते क्वेश्चन्स पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन्स अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन राहणार आहे, अतिशय युनिक क्वेश्चन राहणार आहे. आणि हे क्वेश्चन मोस्ट प्रॉबॅबिलिटी आहे की अशाच पद्धतीचे क्वेश्चन हे परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि म्हणून पहिल्या क्वेश्चनवर येऊया की पहिला क्वेश्चन मी इथे लिहितो. द फर्स्ट क्वेश्चन, ब्लड म्हटलं, सर्क्युलेशन म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतं ब्लड. मग हे जे ब्लड आहे याचं जे फंक्शन आहे आपल्याला माहिती आहे.
ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रियंट्स अँड ऑक्सिजन टू ऑल द सेल्स. प्रत्येक सेलला शरीराच्या न्यूट्रिशन किंवा न्यूट्रियंट आणि ऑक्सिजनचा सप्लाय करणं, आणि याच फंक्शनवर क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कसा असणार आहे बघा. डॅश डॅश ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट and oxygen to the cell. कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट हे सेल पर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करत आहे? फर्स्ट क्वेश्चन, दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. आणि म्हणून मी इथे म्हणतो, मी ऑप्शन मध्ये लिहितो की ऑप्शन मध्ये 4 ऑप्शन असणार या ठिकाणी. त्यामध्ये 4 ऑप्शन मध्ये पहिला जो ऑप्शन आहे तो मी इथे लिहितो लिम्फ. दुसरा जो ऑप्शन आहे तो मी या ठिकाणी लिहितो ब्लड. तिसरा जो ऑप्शन आहे तो या ठिकाणी मी लिहितो दॅट इज प्रोटीन. आणि चौथा ऑप्शन मी लिहितो या ठिकाणी RNA. बघा, हे 4 ऑप्शन आपण लिहिले इथे. 4 ऑप्शन मध्ये मला माहिती उत्तर, तुम्हाला माहिती आहे, उत्तर माहिती आहे. आणि माहिती असलेलं जे उत्तर आहे ते क्विक तुमच्या मनामध्ये त्याचं उत्तर सुद्धा लगेच तयार आहे की यामध्ये पहिला आहे लिम्फ, दुसरा आहे ब्लड, तिसरा आहे प्रोटीन आणि चौथा आहे RNA. पण मग या ठिकाणी नक्की प्रोटीन आणि RNA उत्तर नाही हे तुम्हाला क्लिअर आहे. पण या केसमध्ये आपल्याला कधी कधी असा प्रश्न येतो की लिम्फ किंवा ब्लड, तर उत्तर आहे ब्लड. ब्लड ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन टू द सेल. आणि म्हणून मी इथं उत्तर लिहितो ब्लड. बिकॉज लिम्फ जरी सर्क्युलेटरी फ्लुइड आहे तरी या लिम्फचं काम काय नाहीये की ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन, हे या लिम्फचं काम या ठिकाणी नाहीये. मग सेकंड जो क्वेश्चन तयार होतो बघा, पहिला क्वेश्चन काय, डॅश डॅश ट्रान्सपोर्ट द न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन टू द सेल. ब्लड ट्रान्सपोर्ट द न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन टू द सेल. दिस इज आवर फर्स्ट question. Then second question, the system in which blood is circulated. The system in which blood is circulated throughout the body is called as. अशी सिस्टीम की ज्या सिस्टीम मध्ये ब्लड हे पूर्णच्या पूर्ण थ्रू आउट द बॉडी सर्क्युलेट होतं, दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज. त्या सिस्टीमला तुम्ही काय म्हणाल? ऑप्शन 4 ऑप्शन असणार आहे. आता मी ऑप्शन लिहिणार नाही, पुन्हा मला ऑप्शन लिहायचे नाही, आपण उत्तराच्या डिस्कशनवर येणार आहोत. त्या सिस्टीमला आपण म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टीम. त्याच्यासाठी ऑप्शनमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असणार आहे लिम्फॅटिक सिस्टीम पण असणार आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अजून डायजेस्टिव्ह सिस्टीम पण असणार आहे. चला मी इथं लिहून दाखवतो तुम्हाला एकदा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल. इथं मी म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टीम, इथे बी म्हणतो मी या ठिकाणी तुम्हाला चला की लिम्फॅटिक सिस्टीम, त्यानंतर मी इथे म्हणतो सर्क्युलेटरी सिस्टीम, आणि मी इथे डी म्हणतो एक्सक्रिएटरी सिस्टीम.
एक्सक्रिएटरी सिस्टीम. मग इथं लक्षात घ्या की उत्तर काय असणार आहे, दॅट इज सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणून मी इथं उत्तर लिहितो सर्क्युलेटरी सिस्टीम. बघा, द सिस्टीम इन विच, इथं उत्तर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये डायजेशन होतं, एक्सक्रिएटरीमध्ये इलिमिनेशन होतं नायट्रोजिनियस वेस्टचं, लिम्फॅटिक सिस्टीममध्ये लिम्फचं सर्क्युलेशन होतं. पण या ठिकाणी द सिस्टीम इन विच ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू आउट द बॉडी इज कॉल्ड ॲज सर्क्युलेटरी सिस्टीम. त्या सिस्टीमला आपण सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. आता इथपर्यंत तर आपलं क्लिअर झालं. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की अशाच पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला CET आणि नीटमध्ये विचारलं जातं. अँड these questions आर व्हेरी बेसिक क्वेश्चन्स. अतिशय बेसिक आहे, अवघड असं काही नसतं. अवघड काही नसतं. तुम्ही वेगवेगळं पद्धतीचे मोठे रेफरन्स बुक बघतात, तुम्ही घाबरून जातात. तुम्हाला असं वाटतं की अरे हे 1000 बुकचं 1000 पानांचं रेफरन्स बुक अभ्यास करणं खूप अवघड, एवढं लक्षात राहील का? म्हणून मी कायम सांगतो की आपलं जे सिलेबसचं बुक आहे 11वी आणि 12वीचं, हे बुक तुम्ही घडी घडी वाचा, पुन्हा पुन्हा वाचा, कारण त्याच्यामध्ये बेसिक आहे. आणि बेसिक जर आपलं पक्क झालं तर 101% आपल्याला CET असेल किंवा नीट असेल, हे दोन्ही पेपर आपल्याला सोपे जाणार आहे. मग आपल्या तिसऱ्या क्वेश्चनवर येऊया की 2 टाईप असतात सर्क्युलेटरी सिस्टीमच्या. आपण शिकलो 11वीमध्ये ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम ही हायर ॲनिमल्समध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम ही जनरली लोअर ॲनिमल्समध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे. पण ही जी क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, ही सिस्टीम कधी आणि म्हणजे पहिल्यांदा तर कोणी शोधली, हे खूप महत्त्वाचं आहे. याच्याशी रिलेटेड क्वेश्चन येऊ शकतो. दॅट्स वाय क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम वॉज डिस्कवर्ड बाय, मी क्वेश्चन लिहितो इथं, क्लोज circulatory system was discovered by क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती कोणी डिस्कवर केली, त्यामध्ये त्या सायंटिस्टचं नाव आहे, मी इथे 2-3 नावं लिहितो. लिहितो इथे मेंडल, बी लिहितो या ठिकाणी इथं विल्यम हार्वे, या ठिकाणी मी सी लिहितो. तिसरा ऑप्शन लिहितो डॅट बिकम जॉन स्टुअर्ट. आणि इथे मी लिहितो की अजून एक ऑप्शन आपण बघूया की मॅक्लॉइड. आता हा जो ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम कोणी या ठिकाणी डिस्कवर्ड केलेली आहे? मेंडलने तर नाही. मेंडलने आपल्याला माहिती आहे की जे काही जेनेटिक्सचे लॉज आहे ते लॉज दिले. जॉन स्टुअर्ट नाही, रेफरन्स लागत नाही, इथे मॅक्लॉइडचा पण लागत नाही, तर तो होता डॅट बिकम विल्यम हार्वे. दॅट्स वाय क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम वॉज डिस्कवर्ड बाय विल्यम हार्वे. विल्यम हार्वे याने क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम डिस्कवर्ड केलेली आहे. आता पुढचा क्वेश्चन याच्याशीच रिलेटेड आहे. विल्यम हार्वेने डिस्कवर्ड केली, बरोबर आहे, सगळं ठीक आहे, पण विल्यम हार्वेचा कालावधी कोणता आहे? विल्यम हार्वेने नक्की ही जी क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ही कधी डिस्कवर्ड केली? आणि म्हणून पुढचा जो क्वेश्चन आहे दॅट बिकम क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम was discovered by William Harvey in बघा 4 ऑप्शन तुमच्या पुढे काही पण असणार आहे. 1720, 1995,
त्यानंतर 2022 आणि 1628, त्यावेळेला निश्चित याचं उत्तर आपल्याला माहिती पाहिजे. डॅट बिकम 1628, 1628 मध्ये या ठिकाणी विल्यम हार्वेने काय केलं तर ही जी सिस्टीम आहे सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ही सर्क्युलेटरी सिस्टीम 1628 मध्ये विल्यम हार्वेने डिस्कवर केली. नाऊ देन पुढचा जो क्वेश्चन असणार बघा, आत्तापर्यंत आपण जे जे क्वेश्चन्स घेतले आपल्याला सिंपल वाटतात, पण ज्यावेळेला 4 ऑप्शन येतात त्यावेळेला ह्या 4 ऑप्शन आल्यानंतर या ठिकाणी काय होतं की या 4 ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्युजन क्रिएट व्हायला सुरुवात होते. कारण का आपला कॉन्फिडन्स नाही आहे, आपला पक्का नाही आहे अभ्यास. आणि म्हणून पुढचा जो क्वेश्चन आहे, द ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम इज the human circulatory system is composed of blood vascular system and dash dash system. म्हणून मी इथं म्हटलं the human circulatory system is composed of blood vascular system and डॅश डॅश सिस्टीम. बघा, एक तर ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम असेल किंवा या ठिकाणी दुसरी कोणती सिस्टीम असते, लिम्फॅटिक व्हॉस्क्युलर सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम, किंवा दुसरी असते लिम्फॅटिक सिस्टीम. 2 सिस्टीम आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. द ह्युमन ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम इज कंपोज ऑफ, एक तर ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम म्हणजे याच्यामध्ये आर्टरीज येतात, व्हेन्स येतात. हे तर झालं ज्याला आपण म्हटलं की ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम झाली. पण ज्या वेळेला या व्यतिरिक्त सुद्धा लिम्फ जे आहे, लिम्फ इज प्रेझेंट इन द इंटरसेल्युलर स्पेसेस. हे जे लिम्फ आहे या लिम्फमध्ये सुद्धा सर्क्युलेशन होत राहतं, त्यामध्ये अँटीबॉडीज प्रेझेंट असतात. अतिशय जास्त न्यूट्रिएंट वगैरे जे काही इतर मटेरियल आहे हे या लिम्फमध्ये असतं. या लिम्फचं सुद्धा लिम्फॅटिक व्हेसल्स थ्रू सर्क्युलेशन होत राहतं. म्हणून 2 प्रकारच्या सर्क्युलेटरी सिस्टीममध्ये आपल्या 2 प्रकारच्या सिस्टीम येतात. पहिलं म्हणजे ब्लड व्हॉस्क्युलर सिस्टीम जी मेजर आहे, आणि मायनर जी आहे ती आहे लिम्फॅटिक सिस्टीम. कायम लक्षात ठेवा, मेजर आणि मायनर. आणि म्हणून आपल्याला पुढचा जो क्वेश्चन असणार आहे तो क्वेश्चन, द मेन सर्क्युलेटरी फ्लूइड in human body is. बघा, मेन सर्क्युलेटरी फ्लुइड कोणतं आहे ह्युमन बॉडीमध्ये, की ते या ठिकाणी मेन सर्क्युलेटरी फ्लुइड जे आहे डॅट बिकम इन द ह्युमन बॉडी डॅट इज लिम्फ और ब्लड. इथं म्हटलंय मेन सर्क्युलेटरी ना, म्हणून या ठिकाणी ब्लड हे मेन सर्क्युलेटरी फ्लुइड आहे. Blood is the main circulatory fluid in the human body. Now then, पुढचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन मी तुमच्या पुढे ठेवतो, द स्टडी ऑफ द ब्लड. मग हे पण महत्वाचं आहे. द स्टडी ऑफ द ब्लड इज कॉल्ड ॲज. जो ब्लडचा स्टडी केला जातो, मग ब्लडचे कॉम्पोजिशन असतील, ब्लडमध्ये न्यूट्रिएंट असतील, ब्लडमध्ये इतर जे काही बायोमॉलिक्युल्स असतील, या सगळ्याचा जो काही स्टडी केला जातो दॅट इज कॉल्ड ॲज. या ब्लडच्या स्टडीला काय म्हटलं जातं, दॅट इज हिमॅटोलॉजी. दॅट इज हिमॅटोलॉजी. बघा, तुम्हाला वाटलंच तर तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये हे क्वेश्चन्स लिहून पण घेऊ शकता अशा पद्धतीनं. द स्टडी ऑफ द ब्लड इज कॉल्ड ॲज हिमॅटोलॉजी. याला आपण हिमॅटोलॉजी असं म्हणतो. नाऊ देन द नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू द टिश्यू. बेसिकली आपण ऐकत आलोय की ब्लड इज मीन्स ईच अँड एव्हरी ऑर्गन ऑफ आवर बॉडी इज नथिंग बट मेड अप ऑफ टिश्यू. ब्लड ही जर सिस्टीम आहे तर ब्लड ही कशा पद्धतीची ब्लड ही जी सिस्टीम आहे ही टिश्यूपासून बनलेली सिस्टीम आहे. मग या ब्लडमध्ये कोणत्या प्रकारच्या आणि कशा प्रकारच्या जे टिश्यू आहे या टिश्यू येणार आहे.
आणि म्हणून हा क्वेश्चन खूप सहजपणे विचारला जातो आणि आपल्याला सहजपणे त्याचं उत्तर देता येत नाही. दॅट बिकम ब्लड इज मेड अप ऑफ डॅश डॅश टिश्यूज. ब्लड इज मेड अप ऑफ और ब्लड इज डॅश डॅश टिश्यूज. मी क्वेश्चन लिहितो इथं, मग तुमच्या लक्षात येईल की क्वेश्चन काय आहे. मी इथं म्हणतो ब्लड इज डॅश डॅश टिश्यूज. ब्लड ह्या कोणत्या प्रकारच्या टिश्यूज आहे. डॅट बिकम आन्सर असणार आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड इज फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू. ब्लड कसं आहे तर फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूजचं ब्लड बनलेलं आहे. म्हणजे ब्लड जे आहे जरी लिक्विडमध्ये दिसतंय आपल्याला तरी सुद्धा ते कशाचं बनलेलं आहे तर कनेक्टिव्ह टिश्यूज पासून बनलेलं आहे आणि त्या लिक्विड आहे. दॅट्स वाय फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू आणि म्हणून आपण त्याला फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू असं म्हणतो. मग फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू झालं इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला हा पण पॉइंट माहिती पाहिजे. द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज ऑफ द ब्लड derived from dash dash the fluid connective tissues of the blood derived म्हणजे काय आलेलं आहे, कशापासून आलेलं आहे, derived from डॅश डॅश टर्मिनल लेअर. कोणत्या टर्मिनल लेअरचे आहे. मग मेझोडर्मल आहे, एंडोडर्मल आहे का एक्टोडर्मल आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे उत्तर आहे तुम्हालाही माहिती आहे की उत्तर जे आहे द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द ब्लड डिराइव्ड फ्रॉम आरायजेस फ्रॉम कशापासून आलेलं आहे, कोणत्या टर्मिनल लेअर पासून आलेलं आहे, मेझोडर्मल. आणि म्हणून आपण याला म्हणतो मेझोडर्मल टर्मिनल लेअर. कोणता नॉट टर्मिनल लेअर हिअर, सॉरी जर्मिनल लेअर, नॉट टर्मिनल लेअर. माझ्याकडनं बोलताना बाय मिस्टेक चुकी झाली. दॅट इज जर्मिनल लेअर. कोणत्या जर्मिनल लेअर पासून हा अराईज होतो बोलण्याच्या फ्लोमध्ये. माझ्याकडनं इथं जर्मिनल ऐवजी मी टर्मिनल लिहिलं आणि टर्मिनल एकदा बोललो सुद्धा, पण ते टर्मिनल नाही आहे, ते आहे जर्मिनल. आता हे मात्र तुमच्या कायमचं लक्षात राहील, कारण तुमच्या एक लक्षात राहील अरे हो सरांनी जर्मिनल ऐवजी टर्मिनल बोललो होतं बरं का. हे टर्मिनल नाही आहे तर हे जर्मिनल आहे. 3 जर्मिनल लेअर असतात. 3 जर्मिनल लेअर असतात. ज्या वेळेला काय होत असतं बॉडी डेव्हलपमेंट होत असते त्यावेळेला 3 प्रकारचे जर्मिनल लेअर तयार होतात सुरुवातीच्या अवस्थेमध्ये एम्ब्रिओजेनेसिसमध्ये. एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मेझोडर्म. बाहेरचा जो असतो तो एक्टोडर्म, मधला जो असतो तो एंडोडर्म आणि त्या दोघांच्या मध्ये असलेला मेझोडर्म. दॅट्स वाय द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ द ब्लड डिराइव्ड फ्रॉम मेझोडर्म जर्मिनल लेअर. मेझोडर्मल ओरिजिनचे आहे आणि म्हणून म्हटलं तर द ब्लड इज मेझोडर्मल इन द ओरिजिन. ब्लडचं जे ओरिजिन आहे ते कसं आहे तर ब्लडचं ओरिजिन हे मेझोडर्मल आहे. आणि 10वा क्वेश्चन जो आहे, पुढचा जो क्वेश्चन असणार आहे 10th क्वेश्चन, द पीएच ऑफ द ब्लड. द पीएच ऑफ द ब्लड तुम्हाला 6.0, 7.8, 7.4 आणि 8.9 असं दिलेलं आहे. 4 ऑप्शन कोणते तरी दिले असणार आहे. यावेळेला तुम्हाला कम्प्लिटली माहिती पाहिजे की ब्लड हे स्लाइटली अल्कलाइन आहे. पीएच काय, ब्लडचा एखाद्या लिक्विडचा पीएच काय असतो, दॅट इज पोटेन्शियलिटी ऑफ द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन. हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशनचं जे प्रमाण आहे ते प्रमाण या ठिकाणी डोनेट करणारं किंवा ते प्रमाण दाखवणारं हे युनिट आहे पीएच. मग हा जो पीएच आहे ब्लडमध्ये, ब्लडचा पीएच काय आहे, ब्लड हॅव्हिंग पीएच 7.4. दॅट्स वाय इट इज स्लाइटली अल्कलाइन अँड साल्टी. सो स्लाइटली ही सुद्धा एक प्रॉपर्टी आहे ब्लडची, स्लाइटली अल्कलाइन
अँड इट बिकम्स साल्टी. त्यामुळं ते थोडंसं खारट पण आहे, अल्कलाईन पण आहे. द pH ऑफ द ब्लड इज 7.4, सो इट बिकम्स स्लाइटली अल्कलाईन अँड साल्टी. दीज आर द 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. हे 10 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे की हे तुम्हाला आलेच पाहिजे. बेसिक्स आहे. मी इथं डायरेक्टली यानंतरचे जे लेक्चर होणार आहे आपण कोणतंही इंट्रोडक्शन नाही, कोणती थिअरी नाही, कोणतंही एक्सप्लेनेशन नाही वेगळं. आता इथून पुढे डायरेक्ट क्वेश्चनवर आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करणार आहोत. क्वेश्चन कसा विचारला जाईल, हा टॉपिक आहे तुमच्यासमोर, या टॉपिकशी रिलेटेड हा क्वेश्चन, याचं उत्तर ह्या पद्धतीनं, अशा पद्धतीने आपण प्रत्येक लेक्चरमध्ये, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 10 क्वेश्चन, 10, 11, 12 एवढे क्वेश्चन आपण समजून घेणार आहोत. बघा, पहिल्यांदा पुन्हा एकदा लक्ष द्या, एक क्विक रिकॅप आपण याचा घेऊया. डॅश डॅश ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन टू द सेल. ब्लड, आन्सर आहे ब्लड ट्रान्सपोर्ट न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन टू द सेल. द सिस्टीम इन विच ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू आउट द बॉडी इज कॉल्ड ॲज. अशी सिस्टीम की ज्यामार्फत ब्लडचं सर्क्युलेशन पूर्ण शरीरभर होतं, दॅट इज कॉल्ड ॲज सर्क्युलेटरी सिस्टीम. देन तिसरा क्वेश्चन, क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम वॉज डिस्कवर्ड बाय. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम कोणी डिस्कवर्ड केली? विल्यम हार्वे. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम वॉज डिस्कवर्ड बाय विल्यम हार्वे इन, किती साली सर्क्युलेटरी सिस्टीम डिस्कवर केली? इन 1628, 1628 मध्ये. द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम इज कंपोज ऑफ ब्लड व्हास्क्युलर सिस्टीम अँड लिम्फॅटिक सिस्टीम. 6 नंबरचा क्वेश्चन आहे, द मेन सर्क्युलेटरी फ्लुइड इन द ह्युमन बॉडी इज. ह्युमन बॉडीमध्ये मेन सर्क्युलेटरी फ्लुइड कोणतं आहे? ब्लड. देन द स्टडी ऑफ द ब्लड इज कॉल्ड ॲज. ब्लडच्या स्टडीला काय म्हटलं जातं? हिमॅटोलॉजी. ब्लड इज डॅश डॅश टिश्यूज. उत्तर आहे फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज. द फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यूज ऑफ द ब्लड डिराइव्ड फ्रॉम डॅश डॅश जर्मिनल लेअर. कोणत्या जर्मिनल लेअरपासून या फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू अराईज होतात? तर मेझोडर्म. दॅट्स वाय ब्लड इज मेझोडर्मल इन ओरिजिन. अँड लास्ट क्वेश्चन, दॅट द pH ऑफ द ब्लड बिकम डॅश डॅश. pH आहे ब्लडचा 7.4, दॅट्स वाय इट बिकम स्लाइटली अल्कलाईन अँड साल्टी. यानंतर लवकरच दुसरा जो सर्क्युलेशनशी रिलेटेड क्वेश्चन लेक्चर आहे, व्हिडिओ आहे, तो आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. लक्षात घ्या, आपण छोटासाच टॉपिक कव्हर करणार आहोत, पण इम्पॉर्टंट क्वेश्चन कव्हर करणार आहोत. सर्क्युलेशनशी रिलेटेड मिनिमम नियर अबाउट आपण 100च्या आसपास क्वेश्चन आपण स्टडी करणार आहोत, पण आपण 10-10च्याच संख्येने हे क्वेश्चन्स जे आहे हे स्टडी करणार आहोत. दॅट्स वाय आज आपण इथेच थांबवतो आहोत. लवकरच दुसरा जो लेक्चर असेल याचं पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे 10 क्वेश्चन घेणार आहोत. त्यामुळं सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला अपडेट्स हे मिळत राहतील. थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. गुड डे टू ऑल ऑफ यू. थँक यू.